आज आपण 100 रोजच्या वापरातील इंग्रजी शब्द शिकणार आहोत, ज्यांनी तुमची व्होकॅब्युलरी वाढेल आणि तुमचा इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स डबल होणार आहे। तर सुरुवात करूयात 100 वर्ड्सला। डेली वर्ड्स कोणते कोणते यूज करतो बघा। इथे वॉटर म्हणजे पाणी, फूड म्हणजे अन्न, होम घर, हाऊस घर, फॅमिली म्हणजे कुटुंब, फ्रेंड मित्र, मदर आई, फादर वडील, ब्रदर भाऊ, सिस्टर बहीण। पुढे डेली वर्ड्स आहेत स्कूल म्हणजे शाळा, टीचर शिक्षक, बुक पुस्तक, पेन म्हणजे पेनच म्हणतात मराठीत, मोबाईल तसं लेखणी म्हणतात पेनला, पण आपण इथे पेनच दिले, मोबाईल म्हणजे मोबाईल। डोअर तर डोअरचा उच्चार बघा, डोअर दरवाजा, विंडो खिडकी, चेअर खुर्ची, टेबल म्हणजे टेबल आणि लाईट म्हणजे प्रकाश। पुढे आपले शब्द आहेत ट्रान्सपोर्ट आणि टाइम म्हणजे वेळ आणि प्रवासाशी निगडित शब्द आहे आपले। रोड रस्ता, कार म्हणजे कार, बस, ट्रेन म्हणजे रेल्वे, मार्केट म्हणजे बाजार, शॉप म्हणजे दुकान, मनी म्हणजे पैसे, टाइम वेळ, डे दिवस आणि नाईट म्हणजे रात्र। पुढचे आपले शब्द 31 ते 40 आहेत। डेली ॲक्शन्स काय काय असतात त्याच्यावर आहे। मॉर्निंग सकाळ, इव्हनिंग संध्याकाळ, वर्क काम जॉब नोकरी, हेल्प मदत, स्टॉप थांब, गो जा, कम ये, सिट बस, स्टँड उभे राहा। पुढचे जे शब्द आहेत 41 ते 50 ते आहेत वर्ब्स आणि ॲडजेक्टिव्स। वर्ब्स आणि ॲडजेक्टिव्स म्हणजे काय? वर्ब्स म्हणजे क्रियापद आणि ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण। वॉक म्हणजे चाल, रन पळ, ईट खा, ड्रिंक प्या, स्लीप झोपा, ओपन उघडा, क्लोज बंद करा, क्लीन स्वच्छ करा, डर्टी घाण, हॉट गरम। पुढे फीलिंग्स। आता फीलिंग्स म्हणजे काय? भावना। फीलिंगचा अर्थ होतो भावना। आणि क्वालिटी आपण एखाद्या गोष्टीची चांगलं आहे का वाईट आहे ठरवतो की ती योग्य प्रमाणात आहे की नाही। तर कोल्ड थंड, गुड म्हणजे चांगलं, बॅड वाईट, बिग मोठे, स्मॉल छोटे, हॅपी आनंदी, सॅड दुःखी, अँग्री रागवलेला, ब्युटिफुल सुंदर आणि फास्ट म्हणजे जलद। पुढे जे शब्द आहे 61 ते 70 ते आहे पोझिशन। पोझिशन म्हणजे स्थान आणि टाइम म्हणजे वेळ। तर स्लो हळू, न्यू नवे, ओल्ड जुने, राईट योग्य किंवा उजवीकडे आपण यासाठी राईट हे स्पेलिंग वापरतात। लेफ्ट म्हणजे डावीकडे, इनसाइड आत, आउटसाइड बाहेर, अंडर म्हणजे खाली, अबव वर, टुडे म्हणजे आज। पुढे 71 ते 80 यासाठी आपल्याला शब्द आहे जनरल म्हणजे साधारणपणे वापरणारे शब्द आणि ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू। टुमॉरो उद्या, येस्टरडे काल, येस हो, नो नाही, मे बी कदाचित, वॉटर बॉटल पाण्याची बाटली, बॅग पिशवी, क्लोथ्स कपडे, शूज बूट, की म्हणजे किल्ली। पुढचे 81 ते 90 शब्द आहेत होम आणि नेचर बाबत आहे। सो इथे रूम खोली, किचन स्वयंपाकघर, बाथरूम स्नानगृह, बेड खाट, पिलो उशी, ब्लँकेट चादर, वेदर हवामान, रेन पाऊस, सन सूर्य, विंड म्हणजे वारा। आता पुढे आपण शब्द बघतोय नेचर आणि इसेन्शियल्स। इसेन्शियल्स म्हणजे काय? गरजेच्या गोष्टी आणि नेचर म्हणजे निसर्ग। ट्री झाड, फ्लावर ते फ्लॉवरचं स्पेलिंग बघायचं आहे फ्लॉवर फूल, ॲनिमल प्राणी, बर्ड पक्षी, मिल्क दूध, शुगर साखर, सॉल्ट मीठ, फ्रूट फळ, व्हेजिटेबल भाजी, मेडिसिन औषध। सो इथे आपण 100 वर्ड्स कंप्लीट केले आणि मला खात्री यातील बरेचसे शब्द तुम्हाला माहिती आहेत। तर किती साधारण यातील किती शब्द तुम्हाला माहिती मला कमेंट करून सांगा आणि कुठले नवीन शब्दांचे तुम्हाला अर्थ माहिती हवे असेल तरीही सांगा। माझं नाव होतं सपना आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।